मुकेश सरांना या ठिकाणी मी आमंत्रित करेन 5 षटकांसाठी. मनीष चौधरी असतील आपल्या समवेत जोडले जातील. धन्यवाद संतोष सर, तुमचंही आभार मानेन. या स्पर्धेसाठी आपण इथं सातपाटी गावामध्ये पदार्पण झाल्यात आणि सुंदर असं समालोचन करून मात्र मंत्रमुक्त केलं जात आहे तर आमच्या सातपाटी गावातील तमाम प्रेक्षक मायबाप वर्गांना. तर तत्पूर्वी जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. पुढचा सामना चालू होतोय लुजर संघामध्ये. एका बाजूला असणार आहे एकविरा स्पोर्ट तर दुसऱ्या बाजूला जय श्रीराम. तर पाहूया दिवेश पाटील मात्र चेंडूला ढकलून दिला जात आहे. चेंडू जातोय कव्हर पॉईंटच्या रिझन मधनं चौकारासाठी. सुंदर फटका पाहायला मिळाला. चेंडूला फक्त दिशा ठरवून दिली. नका थोडस वेळेचं बंधन पाळून चालायचं प्रत्येक संघानं सांगतोय. विनंती असेल आपण जास्त वेळ न घेता मात्र थोडस कीप इट अप करून चाला. जाऊया पुण्याचे एकदा वैभव सज्ज असेल. सुंदर चेंडू हाताळला गेला ब्लॉकर पद्धतीचा चेंडू मात्र होता. चेंडूला मात्र ढकललं जातंय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावत आला. चेंडूला पकडलं गेलं. सिंगल धाव तत्पूर्वी मिळेल. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोचेल 3 चेंडूच्या मोबदल्यात 6 धावा. सुंदर मात्र खेळ चाललाय मैदानाच्या आतमध्ये. नक्की दिवेश पाटील एक स्ट्रॅटेजी घेऊन आलाय. जास्तीत जास्त धावा जमवून समोरच्या संघाला मात्र मोठी धावसंख्या उभारून द्यावी हीच मात्र स्ट्रॅटेजी असणार आहे. पाहूया सुंदर चेंडू हाताळला गेला. फलंदाज जयेश मात्र चेंडूला कव्हरच्या रिझन मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू नीटसा फईवर आला नाहीये. चेंडू मात्र जातोय निर्धाव. निर्धाव चेंडूची होते सांगता. प्रत्येक चेंडू फार महत्वपूर्ण असणार आहे. प्रत्येक चेंडूवर येणारी धावा ही फार महत्व असणार आहे दोन्ही संघांसाठी. कारण की जो संघ मात्र पराभव होईल या सामन्यामध्ये तो संघ मात्र STPL 1 याच्यामधनं मात्र बाहेर जाताना दिसेल. आपल्याला घरचा रस्ता शोधताना दिसेल. कारण की पूर्ण वर्ष मात्र वाट पाहावी लागणार या STPL साठी. तर पाहूया ब्रुलियन प्रेझेंट मात्र STPL आपल्याला पाहायला मिळते सातपाटीच्या या शॉप मैदानावरती. पाहूया सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. चेंडू मात्र जाणार दस्तक देऊन 1 बाउन्स चौकार. वाजव डीजे. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावांचा जर विचार केला तर धावसंख्या धावफलकांवरती जाऊन पोहोचले 10 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकांवरती पाहायला मिळते. सलामीचा बॅटर दिवेश आणि जयेश असा हा सलामीचा बॅटर पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज दिवेश. एकंदरीत या पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं दुसऱ्या चेंडूवर चौकार आल्यानंतर शेवटच्या चेंडूवरती सुद्धा सुंदर असा फटका पाहायला मिळाला आणि तोही चौकार मात्र नोंदवला गेला. या चौकारणीची धावा 10 धावेवरती जाऊन पोहोचल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर येतंय. गोलंदाजी मार्कवरती दिवेश. कोकण विकास एंड कडनं मात्र गोलंदाजीचा मारा केला जाणार. चेंडूला मात्र हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न दिवेश पाटील. नक्कीच चेंडू जाणार आउट ऑफ द पार. षटकार.
तर जाऊया पुण्याच्या एकदा मैदानाच्या आतमध्ये. दिवेश पाटीलला मात्र कामगिरी करावी लागणार आहे. आपल्या संघाला जर या टुर्नामेंटमध्ये जमून राहायचं असेल तर नक्कीच चांगली कामगिरी करावी लागणार आहे. ही स्ट्रॅटजी मात्र आहे दिवेश पाटील यांची. तर पाहूया पुण्याच्या एकदा चेंडू दिवेशकडनं हाताळला जातोय. पाहूया धावचीची संधी येते का, तर नक्कीच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. सुरेख कॉलिंग मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते आणि एक सिंगल धाव मात्र अर्जित केली जाते. या सिंगल धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या आकडेवरती. 17 धावा धावफलकांवरती जाऊन पोहोचतायत. त्याचबरोबर आपल्याला ध्रुवल्यांच्या वतीनं मात्र जे आपल्याला ॲम्ब्युलन्स पाहायला मिळते. कोणत्याही खेळाडूला दुखापत झाल्यावरती मात्र जास्त दुखापत झाल्यावरती ॲम्ब्युलन्सची सुविधा सुद्धा केली गेलेली आहे. ध्रुवलियन संघाच्या वतीनं मात्र हे सुविधा मात्र पुरवली जाते. त्याचबरोबर आपल्याला आफ्रिदी फायटर संघाकडनं जी पाण्याची व्यवस्था करून दिली गेलेली आहे ती पाण्याची व्यवस्था आफ्रिदी फायटर संघाकडनं मात्र पुरवली गेलेली आहे. त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार मानला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून ध्रुवलेन प्रेझेंट STPL पाहायला मिळते. आपल्याला पर्व पहिला आहे आणि दिवस सुद्धा पहिला आहे. पाहूया दिवेश. जयेश मात्र चेंडूला बिरकावण्याचा प्रयत्न करतोय. मगासपासनं गेल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल एकंदरीत जयेशची फळीमधनं जे काम करायचं होतं ते मात्र काम झालं नाही होतं आणि आता सुद्धा एक स्ट्रगल मात्र करताना दिसतोय फलंदाज जयेश. खूप साऱ्या आशा आहेत दिवेश पाटील यांच्या सुद्धा जयेशवरती. तरी एकंदरीत दिवेश पाटील यांनी मात्र एक सलामीचा बॅटर म्हणून जयेशला मात्र निवडलं गेलं. पुन्हा एकदा चांगलं प्रोत्साहन करताना आपल्या खेळाडूंना दिवेश पाटील साथ देऊन आपल्या संघाची धावसंख्या जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रत्येक चेंडू हा फार महत्त्वपूर्ण असेल दोन्ही संघांसाठी. आणि हा सामना सुद्धा चेंडू मात्र रॉकेट फटका जातोय निघून समोरच्या रिझन मधनं चौकार. आणि सुंदर असा रित्या चेंडू मात्र धावत सुटला. क्षेत्ररक्षक निमिष मात्र चेंडू वरती येईल तत्पूर्वी चेंडू मात्र निघून गेला. हॅलो हाय बाय बाय असा मात्र चौकारासाठी आणि या चौकारनिशी धावा धावफलकांवरती जाऊन पोहोचतायत. 22 धावा 22 रन. सलामीचा दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. हा काय चेंडू मात्र पडला गेला होता आणि हे बघा दिवेश पाटीलला माहित आहे प्रत्येक चेंडू हा फार महत्वपूर्ण असणार आहे आणि त्या चेंडूवरती धावा येणं हेही फार महत्वाचं आहे आणि म्हणून दिवेश पाटील कोणताही चेंडू मात्र निर्धाव हाताळला जात नाहीये. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिवेश पाटील यांच्याकडनं एकंदरीत षटक क्रमांक दुसरं होतंय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकांवरती जर पाहिल्या तर 23 धावा या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 13 धावा खर्च केल्या जातात गोलंदाजाच्या माध्यमातून. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे वादकालाही सुद्धा संधी देऊ. धन्यवाद. तर जाऊया पुण्याच्या एकदा मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा जर पाहिल्या आपण धावफलकांवरती लागले जात आहेत. 23 धावा धावफलकांवरती लागले जात आहेत. थोडंसं कीप इट अप करायचं आहे. विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे ह्याची सुद्धा नोंद ठेवायचं आहे. तर नक्कीच वीर योद्धा या संघाने मात्र वर्चस्व गाजवलं आजच्या दिवसामध्ये. ज्याप्रमाणे सामना चालला होता दोन्ही विनर संघामध्ये एका बाजूला होता आपल्याला पाहायला मिळालं होतं विवान फायटर संघ. त्याच्याकडे
मात्र सामना झुंकताना दिसत होता. कारण की पहिलं षटक जर पाहिलं होतं आपण तर एकंदरीत करण याने जी ताबडतोब खेळी केली होती, 3 बॅक टू बॅक चौकार नोंदवले गेले होते आणि त्या चौकारणीशी एका षटकाच्या समाप्तीमध्ये धावा जमवल्या गेल्या होत्या. एकंदरीत धावा जमवल्या गेल्या होत्या ते म्हणजे 14. नंतर जे जे षटक हाताळले गेले त्याच्यामध्ये जे कमबॅक मात्र पाहायला मिळाला वीर योद्धा संघाकडनं गोलंदाजांचं. आणि यस पंचांकडनं नोचा इशारा आलाय आणि या नोचा इशाऱ्यावरती आपल्याला पंचांचा हात सुदर्शन चक्र जसं फिरवलं जातं त्याचप्रमाणे सुदर्शन चक्र सुद्धा फिरवताना दिसतील पंच आपल्याला. आणि फ्री हिटचा सुद्धा इशारा दिला जाणार. तर यस नक्कीच ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं त्याचप्रमाणे पंच दर्शवत आहेत. सुदर्शन चक्र फिरवलं जात आहे आणि फ्री हिटची संधी मात्र फलंदाजासाठी येते आणि तोही फलंदाज असणार आहे दिवेश पाटील. पाहूया हर्षद तो दिवेश. पहिला चेंडू नो हाताळला गेला हर्षदकडनं. हा चांगला चेंडू. पंचांकडे अपील करून चालणार नाही कारण की फ्री हिटची संधी होती. फ्री हिटची संधी होती आणि लेग बायचा इशारा आला पंचांकडनं. धावसंख्या 1 ने सरसावेल. धावसंख्या जाऊन पोचेल 25 या आकडेवरती. 25 धावा धावफलकांवरती लागल्या जात आहेत. नक्कीच प्रत्येक चेंडू फार महत्वपूर्ण असणार आहे या दोन्ही संघांसाठी कारण की जो संघ जिंकेल तो मात्र पुढच्या सामन्यासाठी खेळण्यासाठी सज्ज होईल आणि जो संघ मात्र पराभव होईल त्याला मात्र STPL 2 ची मात्र वाट पाहावी लागणार आहे. पूर्ण 1 वर्ष मात्र वाट पाहावी लागणार आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. जयेश स्ट्रगल करतोय. चेंडूला बिरकावलाय. आपल्या स्टँड मध्ये नेऊन टाकलाय षटकारासाठी. सुंदर फटका. येतोय षटकार. वाजव डीजे. कीप इट अप करा विनंती असेल. सुंदर फटका पाहायला मिळाला. जयच्या फळीमधनं जय श्रीराम मात्र संघ पोचलाय. पुन्हा एकदा खराब चेंडू. यस पंचांचा इशारा येतोय. नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. तत्पूर्वी होतील 2 धावा पूर्ण. तिसरी धावेचा प्रयत्न दिवेश पाटील करताना दिसतोय. जयेश सुद्धा धावतोय. राहुल मात्र चेंडू वरती आलाय. चेंडू पकडून यस पंचांचा नोचा इशारा येतोय म्हणजे 1+2 गोलंदाज चेंज होईल. दोन बिमार चेंडू मात्र हाताळले गेले गोलंदाजाकडनं. गोलंदाज चेंज करावा लागणार आहे. विनंती असेल आपल्यासाठी एक कर्णधार निवडला गेलाय. आपण तो कर्णधार जे काही निर्णय घ्यायचे तो कर्णधार मात्र निर्णय घेत जाणार ह्याची नोंद ठेवा मित्रांनो. कारण की वेळ खूप सारी जात आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर टायमिंग झालाय एकंदरीत 4:05 झालेले आहेत आणि हा चौथा सामना चालू आहे पूर्ण दिवसामध्ये. धावफलकांवरती जर पाहिल्या 34 धावा 34 धावा धावफलकांवरती. दोन्ही सलामीचे बॅटर आपलं काम मात्र चांगलं निभावताना दिसत आहेत. नक्की धावांचा डोंगर मात्र मोठा करताना दिसत आहेत. मोठा धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार का हा मात्र प्रश्नचिन्ह असणार आहे. येणारे गोलंदाज मात्र कशा प्रकारची गोलंदाजी हाताळतील ह्याच्यावर मात्र. आणि एक विनंती असेल फलंदाजांसाठी आपण विकेटवरनं धावतायत तर विकेटवरनं धावू नका. विनंती असेल दिवेश पाटील आणि जयेश यांना विनंती असेल थोडं लक्ष द्यायचं. आपण विकेटवरनं धावू नका. आणि पंच विकेटवरनं धावल्यावरती सांगा जरा त्यांना विकेटवर धावू नका. यस चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. नवीन गोलंदाज
निमिष तरे आपल्याला गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळेल. पाहूया चेंडू हाताळला जाणार आहे. पाहूया मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जयेश कडनं. दिवेश धावत सुटलाय. चेंडू मात्र जातोय निर्धाव. निर्धाव चेंडूची होते सांगता. निर्धाव चेंडूची होते सांगता. धावा दाफलकम वरती पाहायला मिळते. 34 धावा. पाहूया पुण्याची एकदा निमिष सज्ज गोलंदाजी मार्क वरती. सुंदर चेंडू हाताळलाय. पाहूया यष्टीरक्षक चुकी करतोय आणि सिंगल धाव मात्र मिळते. स्ट्राईक मात्र रोटेट होतोय. स्ट्राईक मात्र दिवेश पाटील कडे जाऊन बसते. यस पंचांचा इशारा येतोय. बाईचची ही धाव मात्र मिळेल. या सिंगल धाव मात्र बाईचच्या रूपाने मिळते. तटस्थ कामगिरी केली जाते दोन्ही पंचांकडनं सकाळपासून आपण पाहतोय. तर नक्कीच तटस्थ पंचांची कामगिरी केली जाते. जयेश मोरे आणि श्रीकांत भोईर पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते. सुंदर फटका फाईन लेगच्या रिजन मध्ये. चेंडू जाणार हवाई सफरसाठी. येतो शेवटचा चेंडू वरती षटकार. डीजे वादक. एकदा मैदानाच्या आतमध्ये दिवेश पुन्हा एकदा सज्ज असेल. निमिष गोलंदाजी मार्क वरती. काय चेंडू मध्ये फेरबदल असेल. आता मात्र थोडस स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. सिंगल धाव घेतली जाते आणि सिंगल वरती मात्र समाधान मानलं जात आहे. षटक क्रमांक 3 होते समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा दाफलकाम वरती 42 धावा. डीजे वादक. समाप्ती झाली. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा डोंगर जर पाहिलं तर 42 धावा दाफलकाम वरती जाऊन पोचल्यात. जय श्रीराम संघाची धावसंख्या जर पाहिली 42 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. दिवेश आणि दिवेश दोन्ही दिवेश. हा सुंदर खोलगट टप्प्याचा चेंडू हाताळला गेला. नक्कीच दिवेश पाटीलचा फळीमधनं चांगला फटका पाहायला मिळाला. पाहूया धावचीची संधी आणि इकडे नक्कीच ऍक्सिडेंट झाला असता जर यष्टीरक्षकानं मात्र चेंडू नीटचा कलेक्ट केला असता तर नक्कीच दिवेश पाटीलला मात्र बॅक टू द डगआउटचा रस्ता दाखवला असता. परंतु दिवेश पाटील त्याच चपळाईने मात्र धावत सुटला गेला आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत सुरेखरित्या. आणि या 2 धावेने धावसंख्या धावून पोहोचेल 44 धावा. 4-4. 44 धावा धावफलकाम वरती लागल्या जात आहेत. पाहूया दिवेश पुणेचे एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती आणि दिवेश पाटील मात्र फलंदाजी मार्क वरती. आता मात्र फुलटच चेंडू हाताळला. चेंडूला हवाई सफर घडवला. चेंडू मात्र जातोय मिड विकेटच्या डोक्यावरनं. षटकार.
एकंदरीत दिवेश पाटीलचा विचार केला तर 12 चेंडू मध्ये 32 धावांची नाबाद खेळी करतोय, तर नक्कीच करावी लागणार आहे, कारण की आपला संघ पहिल्याच सामन्यामध्ये पराभव झाला होता आणि त्याचं कारण म्हणजे एकंदरीत पहिल्याच षटकामध्ये हाणामारी करताना दिवेश पाटील मात्र बॅक टू द डगआउट झाला. नंतर जी लाईन मात्र लेंथ मात्र तुटली गेली जय श्रीराम संघाची आणि तेच मात्र आता दिवेश पाटील आपल्याकडनं जे बिघडलं होतं आणि ते सुधारवण्याचं काम करतोय आणि एकंदरीत दोन्ही सलामीचे बॅटर चौथं षटक प्रगतीपथावर आहे आणि दोन्ही सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजूनही खेळ करतायत आणि धावांचा डोंगर रस्ताना दिसत आहेत. एकंदरीत धावा जर पाहिल्या तर 51 धावा धावफलकांवरती लागल्या जात आहेत. दिवेश पुणेचे एकदा सज्ज फलंदाज लोअर गतीचा चेंडू मात्र हाताळला गेला आणि चेंडू जाणार क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला सांगून दस्तक देऊन वन बाउन्स चौकार. जयेश मात्र स्ट्रगल करत होता आणि नक्कीच लोअर फुलटो चेंडू सापडला फलंदाजाला आणि फलंदाजाने मात्र चेंडूला मात्र हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु नीटचा कनेक्ट मात्र झाला नव्हता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाणार तत्पूर्वी चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला मात्र दस्तक देऊन गेला चौकारासाठी. नंतरचा चेंडू जर आपण पाहिला सिंगल धावाला, या सिंगल धावेने मात्र धावसंख्या धावफलकांवरती जाऊन पोहोचतील. (56 रन) 56 धावा धावफलकांवरती. पाहूया चेंडूंचा खेळ बाकी आहे शेवटचा. हा खोलगट टप्प्याचा चेंडू मात्र हाताळलाय, पुन्हा एकदा ब्लॉक केलाय पूर्णपणे फलंदाज दिवेश पाटील याला. दिवेश यांनी षटक क्रमांक 4 होतोय समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकांवरती जाऊन पोहोचल्यात 56 धावा. 56 डीजे वादक. पाहूया आता मात्र दुसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये पाहूया निमेश. इकडे फुलटो चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातंय. पाहायचंय जरा भावेश कडनं सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातंय. फलंदाज फुलटो चेंडू होता, लाभ मात्र मोठा घेता आला आणि जयेश याला बॅक टू द डगआउट रस्ता पकडावा लागणार आहे. बाद होईल फलंदाज जयेश. नंतर त्वरित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवत जा.
जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला 30R सर्कल पाहायला मिळतोय. मी वारंवार सांगत असतो, एकंदरीत गावातील टुर्नामेंट असतात तेव्हा सुद्धा मी हॅलो हॅलो चेक. आता सुद्धा मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतोय, फलंदाज बाद झाल्यानंतर 30R सर्कल जो आहे तो 30R सर्कल जो पार करण्याच्या अगोदरच नवीन फलंदाज तयार होऊन मैदानाच्या आतमध्ये येणं हे फार गरजेचं असणार आहे. एक शोकांतिका आहे सातपाटी गावातील. तर पाहूया, सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. दिशांत नक्कीच एकंदरीत सेट होऊन आलाय आणि चेंडूला मात्र हवाई सफर घडवलाय. चेंडू मात्र जाईल षटकाराच्या दिशेने. 6 धावा मात्र दिशांच्या फळीमधनं मोठा फटका निमिषच्या या गोलंदाजीवरती मारला जातोय आणि पुन्हा एकदा चेंडूला हवाई सफर घडवला. चेंडू मात्र जाईल षटकारासाठी. जर विचार केला एकंदरीत 2 चेंडूवरती 12 धावा खर्च केल्या जात आहेत, तर 68 धावा धावफलकावरती लागल्या जातात. पाहूया इकडे नक्कीच पंचांकडे. यस, बाद झालाय फलंदाज. धन्यवाद. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज येते, फलंदाजी मार्क वरती भावेश. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं होतं. तर पाहूया, हा सुंदर चेंडू हाताळला. आता मात्र पाहूया, फेकी खराब केले यष्टीरक्षकानं. मिळून जाणार सिंगल धाव. बाईकची सिंगल धाव येते. पंचांकडून इशारा येतोय सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 69 धावा. 69 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पाहूया शेवटचा चेंडूचा आस्वाद कशा प्रकारे होतोय फलंदाजासाठी. आणि शेवटचा चेंडू गोड होतोय फलंदाजासाठी. येणार शेवटच्या चेंडूवरती षटकार. आणि धावांचा जर धावफलक आपण पाहिलं तर 75 धावा धावफलकांवरती लागल्या जातात आणि 76 रन टू विन. एकविरा स्पोर्ट संघाला मात्र विजयासाठी 76 धावांचा लक्ष्य मात्र उभारला जात आहे. नक्कीच सुंदर खेळी दिवेश पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 14 चेंडू मध्ये 39 धावांची नाबाद खेळी मात्र दिवेश पाटील यांच्या फळीमधनं मात्र पाहायला मिळाली. नक्कीच आपल्या संघाला एकंदरीत मोठी धावसंख्येकडे वाटचाल करून दिली आणि सर्वाधिक धावसंख्या असेल आजच्या या दिवसामध्ये.
या सातपाडी गावाचा आपल्यापर्यंत पोहोचला गेला. अप्रतिम आयोजन नियोजन आणि त्यामध्ये अप्रतिम समालोचक देखील आपण पाहतोय. जाऊया मॅच कडे जिथे सामना खूप रंगलाय. ज्या पद्धतीने दिवेशची बॅटिंग पाहिली आपण, खूप चांगली बॅटिंग. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 0 आउट झाला, गोल्डन डकचा शिकार झाला होता. आणि तदनंतर पाहिलं तर आता मला माझ्या सामन्यासाठी खेळायचं आहे. माझा संघ जो आहे पुण्याच्या एकदा उभा राहायचा आहे, पुढच्या फेरीमध्ये दखल करायचं आहे, हीच मनामध्ये जिद्द ठेवली आणि या जिद्दीला जर पाहिलं तर यश येतोय आणि सुरेख धावसंख्या उभारली. आजच्या दिवसातील जर पाहिलं तर सर्वाधिक स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की ही सामना जर पाहिला तर 5 षटकांचा होता आणि 5 षटकांच्या या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 75 धावा या स्कोरबोर्डवर लगावल्या गेल्या. 76 धावांचं लक्ष आहे आणि हे 76 धावांचं लक्ष हे पूर्ण करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आले आहेत. यांना देखील यांच्याकडे देखील पाहिलं जाईल. चांगली क्षमता आहे, चांगले फलंदाज त्यांच्याकडे देखील आहे. परंतु आज इथे जर पाहिलं तर जी मागची ओमकारची खेळी होती, ओमीची जी खेळी होती ती पुण्याची एकदा दर्शवली जाईल का, पुण्याची एकदा ओमी त्याच रिदम मध्ये खेळेल का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. मागच्या मॅच मध्ये ओमी खरोखरच रनआउटच्या रूपामध्ये बाद झाला होता. तदनंतर पाहिलं तर आता मात्र पाहतोय नवीन इनिंग आहे आपल्या संघासाठी. जर पाहिलं तर करो आणि मरो ही परिस्थिती असणार आहे. इथून जो संघ विजय होईल तो पुण्याचे एकदा एक सामना त्याला खेळावा लागणार आहे. मात्र इथून जो संघ पराभूत होईल त्याला सरळ घरचा रस्ता नक्कीच पाहायला मिळेल. म्हणजे इथून खूप महत्वाचा सामना आहे. यस, कुणाल देखील येत आहेत आमचे मॅजिक फिंगर. आजच्या दिवसातील पाहतोय मॅचला ऑन होतोय, पंचांचा इशारा येतोय, गेम इज ऑन. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक देईन पुण्याचे एकदा. पहिला चेंडू जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय मिस्टर प्रतीक. एका बाजूला हर्ष म्हणजेच ओमी आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला मिस्टर भावेश ही जोडी. ओहो, पहिला चेंडू इथे मात्र लेग बिफोरचा खूप मोठा अपील होता. पायचित्त नक्कीच पकडला जात आहे पंचांच्या माध्यमातून. चांगला डिसिजन नक्कीच आपण पाहतोय आणि पहिला गडी बाद होईल. पहिलाच झटका दिलाय पहिल्या चेंडूवर. करणारा टीम अगदी 40 सेकंदाच्या आत जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये प्रवेश केला नाही तर तुम्हाला देखील इथे नक्कीच पेनल्टीला सामोरं जावं लागेल, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि आमचे पंच देखील आपण पाहतोय ज्यांनी टायमर आपण पाहतोय सेट केलेला आहे. गडी बाद केल्यानंतर लगेचच पुढचा फलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये येणं तितकंच गरजेचं आहे. आणि आणखीन एक एकविरा स्पोर्ट्स संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू इथे पोहोचलेला नाहीये. प्लीज अगदी 2 मिनिटाच्या आत आपला एक्स्ट्रा खेळाडू इथे पोहोचणं गरजेचं आहे. यस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुण्याच्या एकदा. चेंडूचा जर विचार केला तर एक चेंडूवर पहिलाच गडी बाद केलाय लेग बिफोरच्या रूपाने. पहिला गडी बाद झाल्यानंतर हा दुसरा चेंडू अप्रतिम चेंडू आहे. पडल्यानंतर थोडासा हाईट फॅक्टर पकडतोय, जबरदस्त हाईट पकडली आणि तदनंतर पाहिलं तर आणखीन एक डॉट चेंडू येईल. चांगले चेंडू या ठिकाणी हाताळले जात आहेत. गोलंदाज विचार केला तर मिस्टर प्रतीक मोरे. हा चेंडू मिस टाइम झालाय. चेंडू हवेत आहे. कोणता क्षेत्ररक्षक या चेंडूला पकडेल हे देखील पाहणे गरजेचे आहे. परंतु या ठिकाणी सुरेख झेल टिपला जातोय मिस्टर जतीनच्या मार्फत. एक इझी झेल ज्या पद्धतीने बनवला त्यांनी आणि आणखीन एक झटका मिळतोय तो म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स या संघाला.
यस बाईकची काच ज्या पद्धतीने आपण पाहतोय मिरर थोडस बेंड करायचं आहे, थोडस मिरर बेंड करा. तर आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट्स या संघाची दुविधा परिस्थिती निर्माण झाली, कारण की विकेट्स गेल्यात आतापर्यंत 2. धावसंख्या अजूनही उभारलेली नाहीये. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा इथे मात्र दिवेशला चान्स होत. सर पाहिलं तर बॅटची थोडीशी हलकी एज नक्कीच लागली होती, परंतु चेंडू ज्या पद्धतीने बाहेर निघाला, डॉट चेंडू येतोय, रन्स मिळणार नाही. आतापर्यंत जर पाहिलं तर www.com लाईन आपल्याला पाहायला मिळते स्कोरबोर्डवर. खूप चांगली आणि खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडू झाले आहेत. 5वा चेंडू, इथे मात्र चान्स होता परंतु सिंगल रन्स मिळेल. नक्कीच आपल्या संघाचं जर पाहिलं तर इथे शुभारंभ म्हणजेच खाता खोलला जात आहे. अजूनही जर पाहिलं तर 75 धावांची आवश्यकता असेल. काही विचार केला तर 5 चेंडू आतापर्यंत फेकून झाले आहेत. 31 चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे. 26 चेंडू नक्कीच आपण पाहतोय. 25 चेंडू शिल्लक आहेत. 25 चेंडू शिल्लक आहेत. 5 षटकांचे सामने आपण पाहतोय. इथे मात्र थोडंसं शॉर्ट ऑफ लेंथ होती, परंतु तिथे देखील चांगले क्षेत्ररक्षण मिस्टर दिशांत आपल्याला पाहायला मिळते. अगदी चित्त्यासारखा धावत आला आणि त्यावर जर पाहिलं तर चेंडूला पकडलंय. जबरदस्त झेल टिपलं जात आहे. आणखीन एक विकेटचं होईल पतन. पाहिले आपण मिस्टर हर्षल तरेच्या बॅट मधून एक सिंगल रन्स आले. विचार केला तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, नक्कीच हेमकान भोईर मैदानाच्या आतमध्ये. ह्या फलंदाजाला जर पाहिलं तर नक्कीच फलंदाजी करावी लागेल. आपला संघ अडचणीत आहे. ज्या पद्धतीने दिवेशने फलंदाजी केली त्याच पद्धतीने हेमकांतला देखील फलंदाजी करावी लागेल. क्षमता तर आहे हेमकांतकडे, जास्तीत जास्त क्षमता आहे, मोठे फटके मारू शकतोय, परंतु इथून आता जी संधी आली आपल्या संघाला इथून क्वालिफाय करण्यासाठी, करो या मरो परिस्थितीमध्ये इथून जर संघ पराभूत होतोय तर पूर्ण 1 वर्ष वाट पाहावी लागेल या पुन्हा एकदा STPL ची. आता मात्र एक्स्ट्रा बाउन्स करत चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार. चौकारासाठी 4 धावा. प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकांनी, परंतु एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला या मैदानावर. आउटफील्ड खूप फास्ट आहे. जरी वाळूचे कण असले तरी देखील आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम, कारण की वाळूचं हे विभाग आहे, परंतु या विभागामध्ये देखील आपण पाहिलं तर ग्रीन ग्रास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगलं मैदान, परंतु बघूया पुन्हा एकदा. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. वेदांशू आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. चांगला झेल टिपला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन होईल. विकेट क्रमांक जर पाहिला तर इथे 4था गडी बाद होतोय. धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 5 धावा. केवळ सामरे आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र पूर्णपणे जिम्मेदारी आहे त्यांच्या खांद्यावर. विचार केला तर आतापर्यंत 5 धावा स्कोरबोर्डवर लागल्या आहेत. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 71 धावांची आवश्यकता आहे.
आहा आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु तो देखील हातामध्ये जाऊन थांबला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन, गडी बाद होईल. प्रयत्न केले होते मात्र प्रयत्नाने यश आले नाही. केवळ आपण पाहतोय बॅक टू द डगआउटला आल्या पावल्या माघारी परततोय. आणि जर पाहिलं तर विकेट क्रमांक इथे जर पाहिलं तर गोलंदाजाला आणखीन एक सफलता मिळवून देत. आतापर्यंत गोलंदाजाचा बालबोला राहिलाय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यांनी. लेंथ लाईनवर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दिवेश येईल. मागच्या मॅच मध्ये चांगला खेळला होता दिवेश. आता मात्र ह्या मॅच मध्ये आपल्या संघासाठी तारणहार बनायचा आहे. मिस टाइम, इथे मात्र गाडी बाद होईल. हॅट्रिक झाले विकेटची, पहिली विकेटची हॅट्रिक साध्य करणारा जर गोलंदाज पाहिला तर मिस्टर दिशान ठरतोय या मॅचचा. हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक घेणारा गोलंदाज. एक चांगली पार्टनर, मात्र ज्या पद्धतीने आपण पाहतोय आतापर्यंत हर्ष याचा विचार केला तर त्याने देखील आपल्या संघासाठी कुठलंही योगदान दिलं नाही. भावेश आला, त्यांनी देखील योगदान दिलं नाही. वैभव आला, वैभव पाटीलने देखील योगदान दिलं नाही. मात्र हर्षल तरे आतापर्यंत जर पाहिलं तर त्यांनी 5 धावांचं योगदान दिलं होतं. त्यानंतर हेमकांत भोईर जे स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडवर आहेत. त्यानंतर मिस्टर केवल आले, केवलने कुठलंही योगदान दिलं नाही. दिवेशने देखील कोणताही योगदान दिलं नाही. आता मात्र शॉट ऑफ लेंथ आहे. चांगल्या पद्धतीने चेंडूला गलीमध्ये खेळून काढलाय. थर्ड गली आपण पाहतोय. थर्ड स्लिप मध्ये चेंडूला ट्रॅव्हल्स होताना धावसंख्या जर पाहिली तर इथे कुठली मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय खूप चांगलं. 3 डब्ल्यू आल्यानंतर एक आणखीन डॉट चेंडू येतोय म्हणजे WWW डॉट. आता मात्र काय येईल ते देखील पाहणं गरजेचं आहे. हा वाईड चेंडू, अवांतर धाव या ठिकाणी नक्कीच श्रीकांत भोईर सर या ठिकाणी आपल्याला दर्शवत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल स्कोरबोर्डवर. धावसंख्या आतापर्यंत 6 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु नाही, यशस्वी होत नाहीये. प्रयत्न केले जात आहेत परंतु धारधार गोलंदाजी इथे वापरली जाते. आतापर्यंत विचार केला तर धावसंख्या आहे 6 आणि 6 गडी बाद झाले आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. आपण पाहिलंय आतापर्यंत 12 चेंडूचा खेळ झालाय म्हणजे येणारे 18 चेंडू आपल्यापर्यंत नक्कीच पाहायला मिळतील. आणि 18 चेंडू मध्ये धावांचा जर विचार केला तर 70 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 18 चेंडू 70 धावा हे मोठं एक चॅलेंज असणार आहे. कारण की सलामीचे फलंदाज ज्या पद्धतीने बाद झाले आहेत. येणाऱ्या चेंडूचा विचार केला 18 चेंडू. मधली फळीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला आशा पल्लवित करू शकतायत हेमकांत भोईर, परंतु त्यांच्या देखील आवाक्याच्या बाहेर ही मॅच असेल. आतापर्यंत हेमकांतचा जर विचार केला तर सातपाडीचं हा खेळाडू, परंतु त्याला आर्यनचं मैदान आठवावं लागेल.
आहा फटका सुरेख आहे. चेंडू हवेत परंतु चेंडू खाली. आणखीन एक क्षेत्ररक्षक इथे मात्र वेदांशू चान्स दिला जात नाही. विकेटचं होईल पतन. आणखीन एक गडी बाद होईल. मिस्टर जर पाहिलं तर हेमकान मोहीर बॅक टू द डग आउटला जाताना 7 गडी बाद झाले आहेत आणि धावसंख्या मारण्याचा प्रयत्न करतायत परंतु पहा प्रयत्नांना यश मिळत नाहीये. पूर्णपणे जखडून ठेवलंय फलंदाजाला. विचार केला तर आतापर्यंत 7 गडी बाद झाले आहेत आणि धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. आणखीन एक रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न आहे परंतु त्या ठिकाणी देखील क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले झेल टिकले. 2 झेल आपल्याला पाहायला मिळाले वेदांशूच्या मार्फत आणि चांगले क्षेत्ररक्षण दर्शवतोय. आज जर पाहिलं तर संघ आपण पाहतोय श्रीराम जय श्रीराम हा संघ खूप चांगला खेळलाय. दिवेशची चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली. या मैदानावर 39 धावांची धुवाधार खेळी त्याची पाहिली. जर संघाचा धावफलक पाहिला तर एकंदरीत 75 धावा आणि 76 धावांचं लक्ष्य होतं परंतु हे धावा नक्कीच आव्हानदायक होत्या. समोरच्या संघाचा जर विचार केला तर अटॅक करण्याच्या प्रयत्नात आपले आधीच गडी बाद करून गेले आहेत. 7 गडी बाद झाले आहेत. खूप चांगली गोलंदाजी. इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम. चेंडू दिवेशच्या हातामध्ये. आणखीन एक विकेटचं पतन. प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या चेंडूवर काही ना काही या ठिकाणी नक्कीच घडताना पाहायला मिळतंय. आतापर्यंत आपण पाहतोय चेंडूचा खेळ झालाय. या षटकातील 4 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या ही स्कोरबोर्ड वर 8 धावा 8 गडी बाद झाले आहेत. तरे मैदानाच्या आतमध्ये येईल. विचार केला तर कठीण परिस्थितीमधून आता मात्र संघ एकविरा स्पोर्ट्स आता मात्र हाईटचा चेंडू पाहायला मिळाला. बाउन्स होता. एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय परंतु सिंगल रन्स घेतली जाईल. सिंगल डबलने काही फरक होणार नाहीये. श्रीराम जय श्रीराम या संघाचा शेवटचा चेंडू असेल षटकातील. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज राकेश यांनी परंतु हा चेंडू पाहतोय आपण पुन्हा एकदा खेळून काढलाय. गली रिजन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक होता. चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलं फेकलं. सिंगल रन्स आणखीन मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र डबल फिगर मध्ये 10 धावा आता लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय आणि 10 धावा 8 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वेदांशू
पहिला चेंडू वेदांशूचा, इथे मात्र थोडीशी लेंथ लाईन नक्कीच पाहायला मिळाली. खराब लेंथ लाईन होती. ऍक्शन चांगली आहे परंतु लेंथ लाईन थोडेसे विसरताना आपण पाहतोय. इथे मात्र जबरदस्त हिट केलाय आणि चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पार. षटकार, 6 धावा. राहुलच्या बॅट मधून येतोय षटकार, 6 धावा. नक्कीच आपण पाहतोय सॉन्ग देखील आपण लावलं जातंय. भावेश आज ऑपरेटर आहेत आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज सतपाडी गाव पूर्ण दगमून टाकलेलं आहे या आवाजाने. चांगलं डीजे सिस्टीम आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र नक्कीच हाईटचा उपयोग होईल आणि या हाईटच्या उपयोगाने नो +4 म्हणजे एकंदरीत 5 धावा. यस हा, आणि फ्री हिट, यस फ्री हिटचा इशारा देखील येईल. हा फ्री हिट खूप चांगला चेंडू मी म्हणेन, अप्रतिम चेंडू, सरळ चेंडू या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. पुन्हा एकदा राहुल, देखील चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय. चेंडूवर जर पाहिलं तर फायदा उठवता आला नाहीये. 2 चेंडू लगातार निर्धाव फेकले आहेत. एकंदरीत चेंडूचा खेळ पाहिला तर आतापर्यंत आपण पाहतोय षटकातील 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. लेंथ लाईन पहा खूप चांगली आहे. यंगस्टर आहे मिस्टर वेदांशू आणि दिवेश कडून संधी दिली जाते त्याला. संकल्प संघामधून सातत्याने खेळणं आणि आज त्या खेळीचं जर पाहिलं तरी परीक्षा एक्झाम म्हणून आपण पाहतोय SPL या स्पर्धेमध्ये खेळणं. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाहीये. नोमॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. त्यावर जर पाहिलं तर धावसंख्या मिळेल या ठिकाणी 1 धाव. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाईल. आतापर्यंत 23 धावा, 23. परंतु जास्त काही फरक पडणार नाही. सिंगल डबलने जर पाहिलं तर जय श्रीराम संघ इथून जर पाहिलं तर आणखीन बलकट होणार आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. परंतु चेंडू जर पाहिलं तर इथून 7 चेंडू शिल्लक असतील आणि 7 चेंडूमध्ये एकंदरीत धावांचा विचार केला तर नक्कीच आपण पाहतोय फटका सुरेख आहे. चेंडू हवेत, आणखीन 1 विकेटचं पतन. गडी क्रमांक जर पाहिला तर आता मात्र 9वा गडी बाद होतोय आणि शेवटचा आणि अंतिम खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येईल.
6 मध्ये 53 धावांचं अजूनही लक्ष बाकी आहे. पहा ह्या धावा बनू शकणार नाहीयेत, परंतु आता मात्र फलंदाज जो आहे एंटरटेनमेंट करू शकतोय. संघ जर पाहिला तर खर्चीकरण जास्त झालं होतं. 75 धावा खर्च केल्या होत्या. 76 धावांचं लक्ष हे नक्कीच कुठेतरी खूप मोठं लक्ष. गोलंदाजी करताना गोलंदाजांनी ज्या पद्धतीने आज गोलंदाजी केली आहे, नक्कीच मी सांगेन मिस्टर प्रतीकने चांगली सुरुवात केली. फक्त एकच धाव दिला होता, 3 गडी बाद केले होते. त्यानंतर मिस्टर दिशांत आले, त्यांनी देखील 3 गडी बाद केले आणि 5 धावा खर्च केल्या गेल्या. त्यामध्ये विकेटची हॅट्रिक देखील साध्य केली गेली. त्यानंतर मिस्टर राकेश आला. राकेशने देखील 4 धावा 1 गडी बाद केलाय. 2 विकेट्स नक्कीच मिळवले त्यांनी देखील. आणि आता मात्र वेदांशू आला होता, त्यांनी तब्बल 13 रन्स दिले, परंतु 1 गडी देखील बाद केलाय. अशी ही लेखाजोखा आपण पाहतोय, ज्या पद्धतीने गोलंदाजी साध्य केली. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले आहेत. येणारे 3 चेंडू आणि अजूनही जर पाहिले तर 51 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू मध्ये 51 धावा. हा चेंडू बाहेर आहे, नक्कीच पुन्हा फेकावा लागेल. 50 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आपल्याकडे. हा चांगला चेंडू आहे, लेंथ लाईन मध्ये वापरतोय. वाईड लाईनच्या अगदी जवळून जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला आणि तेच कारण ठरतंय. इथे मात्र चांगला चेंडू घोषित केला गेला. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर आतापर्यंत 4 कंप्लीट होत आहेत. येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत नक्कीच जिंकण्यासाठी. जितक्या लवकर मात्र खेळ संपवता येईल तितकंच पुढच्या सामन्यासाठी आपल्याला मात्र वेळ वाचवता येईल. इतर पाहतोय आपण चांगला फटका आहे मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. रन्स गेला तरी हरकत नाहीये, कारण की सिंगल रन्स काही जास्त फरक पडणार नाहीये. शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे या मॅचचा. आपण पाहतोय या इनिंगचा. सेकंड इनिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि काही जबरदस्त गोलंदाजी केले. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. राकेशची, प्रतीकची ही गोलंदाजी खूप चांगली. या ठिकाणी जर पाहिलं तर नक्कीच पराभूत होतोय संघ. पहिला संघ जर पाहिलं तर इथे मात्र फॉल इन होईल, नक्कीच बाहेर जाईल. आणि तो संघ आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट्स हा संघ या स्पर्धेमधून बाहेर होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणखीन एक मॅच, आणखीन एक धमाका आपल्याला पाहायला मिळेल, जिथून दुसरा संघ नक्कीच डिस्क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. कोणता संघ असणार आहे